शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तसेच पुरोगामी युवा मंच घाटंजी द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण या ठिकाणी एक कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व मार्गदर्शक तज्ञ व्यक्ती आणि रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत। आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 पासून सर्वचे अनन्यसाधारण असं महत्व आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण योग केलाच पाहिजे। योग केला तरच आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आणि म्हणूनच या योग दिनाची सुरुवात 21 जून 2015 पासून पहिला योग दिन सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आजचे आपले मार्गदर्शक म्हणून माननीय सागर हाते सर योग प्रशिक्षक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय संतोष कानगुलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय भारत येडे सर सहाय्यक कक्षाधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आजच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पुरोगामी युवा मंच चे अध्यक्ष माननीय भाविक भगत सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची प्रास्ताविकेसाठी माननीय अपर्णा बिळनारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वांना नमस्कार। इंटरनॅशनल योगा डे म्हणजे जागतिक योग दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आपण 2015 पासून इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करतोय। योगाचं प्राचीन काळापासून योगाचं खूप सारं महत्व आहे। स्पिरिच्युअल पॉवर म्हणजेच एक आध्यात्मिक शक्ती जी आहे ती योगामुळे आपल्यामध्ये येते। तसेच फिजिकल आणि मेंटल जे हेल्थ आहे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपलं मेंटेन करण्यासाठी योगा हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये। म्हणून प्रत्येकाने डेली दररोज योगा करावी अशी सर्वांना सवय लागली पाहिजे आजच्या या दिवसापासून तरी। म्हणून योग दिन आपण साजरा करतोय। तसेच आजच्या या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची जी थीम आहे ती सर्वांना माहितीच असेल, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजे स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा अशी आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे। तर आपण या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून या योग दिनाच्या निमित्ताने पण हा ऑनलाईन आजचा योगा शिबिर म्हणता येईल किंवा आपल्याला एक प्रोग्राम म्हणता येईल तो ऑर्गनाईज केलेला आहे। तर आपल्या आजच्या या योग दिनाच्या वन डे ऑनलाईन प्रोग्रामसाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या सोबत आहेत माननीय संतोष कानकुलकर सर। तसेच आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत किंवा गाईड आहेत माननीय सागर हाते सर योगा ट्रेनर आणि प्रमुख अतिथी जे चीफ गेस्ट म्हणून आपल्या प्रोग्रामचे माननीय भारत येडे सर सेक्शन ऑफिसर पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। तर आपण हा जो प्रोग्राम आहे तो सर्वांनी योग दिनाचा ट्रेनर करून अटेंड करावा पूर्ण शेवटपर्यंत अशी सर्वांना विनंती करते आणि मी माझं प्रास्ताविक थांबवते। थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी थोडक्यात आपलं प्रास्ताविक केलं। मी माननीय संतोष कानगुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी 2 शब्द व्यक्त व्हावे। ओके, सर्वप्रथम नमस्कार। सर्वांना योगा दिनाच्या खूप शुभेच्छा आणि विशेष म्हणजे मनोज सरांनी आणि त्यांच्या टीमनी हा जो योगा डेचा लाईव्ह कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल सरांचे पण खूप खूप आभार। आणि आपण मला ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।
खर तर आपलं आज भारत देश नाही तर जगामध्ये सगळा आज योगा डे साजरा होतोय. आणि आपल्याला जी संधी मिळालेली आहे, सागरजी हे मिळालेले आहे ट्रेनर म्हणून किंवा रेग्युलर याच्यामधनं आपल्याला वेळोवेळी ते मार्गदर्शन करणारच आहे. आणि सागरजी सारखे एक चांगले ट्रेनर मिळणं हे पण खूप आपलं भाग्य समजावं लागेल. आणि विशेष म्हणजे त्यांच्या वेळातनं वेळ काढून ते आपल्याला सायंकाळच्या वेळी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहेत, योगाचं महत्व सांगणार आहेत, योगा केल्यानंतर कोणत्या गोष्टी होतात आणि योगा का करावा. आपल्याला माहिती आहे की फक्त योगा केल्यानं शरीर सुदृढ राहत आहे, पण आणखी त्याच्यातले आतमधले जे बारकावे आहेत, काय काय आहेत, हे नक्कीच आपल्याला सागरजी सांगणार आहेत. आणि आपण पण छान पद्धतीनं ते सगळं ऐकावं, प्रॅक्टिकल करून बघावं. आणि आज योगा डे आहे म्हणून फक्त एक दिवस योगा न करता नक्कीच आपण रोजच्या रोज आपल्या जीवनातला एक 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास जर वेळ दिला तर आपलं नक्कीच शरीर सुदृढ राहू शकतंय, मन सुदृढ राहू शकतंय. आणि आपला जास्त वेळ न घेता मी अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रम सुरू करावा ही मनोज सरांना विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि 2 शब्द या ठिकाणी व्यक्त केले. धन्यवाद. आता मी अधिक वेळ न घेता माननीय प्राध्यापक हाते सर यांना विनंती करतो की त्यांनी योगा याविषयी आपलं सखोल असं मार्गदर्शन करावं, तसेच प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी करावं. मान्य योगा प्रशिक्षक हाते सर. सगळ्यांना शुभ संध्या. आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्व विश्वामध्ये साजरा करण्यात येतो. आधी आपण योग का करायचा आणि योग काय आहे, योग कोणी करायचं, सर्व प्रश्न आपण यामध्ये मांडणार आहोत. आधी तर योग म्हणजे काय हे महत्वाचं आहे. योग हा शब्द योग संस्कृत या शब्दात तयार झाला. योग म्हणजे जोडणे, संयम करणे. जसं आपण आज या व्हर्च्युअल च्या माध्यमातून इथे सगळ्यांना जोडलेलो आहोत, तो सुद्धा एक योगच आहे. सर्व आयोजकांचे आभार. मी सागर हाते. आज आपल्या समोर योग प्रात्यक्षिक, प्राणायाम आणि त्याबद्दल माहिती सांगतो. तर आंतरराष्ट्रीय 10वा योग दिन आपण इथे सगळ्यांनी साजरा केला आहे आणि आज ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सुद्धा इथे साजरा करत आहोत. आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा इथे प्रात्यक्षिक सुद्धा करायची आहे आणि ते तुम्हाला त्याच्यानंतर त्याचे फायदे वगैरे सुद्धा सांगतील. त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी विचारायचं. शेवटी काही प्रश्न ते सुद्धा विचारायचे. योगामुळे सर्वच आजार दूर होतात हा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असतो. तर योग हा मानसिक आणि शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी आहे. कारण जास्तीत जास्त व्याधी हा मानसिक रूपाने आपल्याला येत असतात. जर आपलं मन शुद्ध असेल, मन निरोगी असेल तर आपलं शरीर सुद्धा निरोगी राहत. त्यानं तितकंच महत्वाचं आहे. आणि शारीरिक भौतिक शरीर हे कशामुळे, कारण आपली जी लाईफस्टाईल आहे ती खूप बदललेली आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला आजार यायला लागतात. लहान लहान मुलांमध्ये आजकाल कॅन्सर सारखे भयावह रोग निर्माण होत आहे, डायबिटीस सारखे रोग निर्माण होत आहेत. याचं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. 4-5 वर्षाच्या मुलांमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम व्हायला लागले. काय आपण त्या मुलांना गाईड करत नाही. आपल्याला सुद्धा ते बाहेरचं खाणं आवडतं, फास्ट फूड, जंक फूड, आणि आपण मुलांना सुद्धा देतो. म्हणजे आपण किती जागरूक पालक आहे हे सुद्धा समजणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, आपण आहाराबद्दल अनभिज्ञ आहोत. आपला योग आपण जर करत असेल तर आपला आहार सुद्धा तितकाच महत्वाचा असला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आहाराबद्दल सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वभावबोधस्य योगो भवति युक्तः.
जर तुमचा आहार युक्त असेल आणि रुचिर असेल, रुचिरा म्हणजे आपल्या जिव्हेची रुचिरा नाही, तो आपल्या शरीरातील त्रिदोष नाशक असायला पाहिजे, सत्व रज तम, त्यासाठी आपला आहार सात्विक असायला पाहिजे, राजसिक नसायला पाहिजे. पण आपण जे खातो बाहेरचे अन्न आपल्या घरामध्ये येतं ते राजसिक रूपाने आपल्या घरी येतं, त्याचमुळे आपल्याला हे रोग उद्भवतात. योग कोणी, योग सर्वांसाठी. आजची जी थीम आहे योग स्वतःसाठी आणि समाजासाठी, म्हणजे समाजाने सुद्धा आणि स्वतःने सुद्धा योग केला पाहिजे. जर आपण योग केला तर आपण पूर्णपणे निरोगी राहू शकतो. वेळ न गमावता आपण पुढे चालूया. सर्वप्रथम आपण हे प्रार्थना करणार आहोत. पाठीचा कणताट, डोळे मिटलेली. आशा करतो की तुम्ही सुद्धा व्यवस्थित रूपाने माझ्या मागे फॉलो करावं. दोन्ही हात जोडलेले समोर. लांब श्वास घ्यायचा आहे आणि एक प्रार्थना म्हणायची. ओम संगच्छद्वं संगदद्वं संगो मनासि जानिता देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. दोन्ही हात घोषण करून डोळ्यावर निश्चल मन आणि शरीर. योगा इज अ सिस्टमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ बॉडी अँड मन रिलॅक्स्ड. आता आपल्याला उभे राहायचं आहे. काही सूक्ष्म व्यायामाकरिता स्टँड अप ऑल हिअर. सूक्ष्म व्यायाम आयुष मंत्रालयाने आपल्याला दिलेल्या प्रोटोकॉल नुसार आपण अभ्यास करणार आहोत. दोन्ही हात कमरेवर, मानेला डावीकडे घेऊन जा. हळूहळू सामान्य मध्ये समोरच्या दिशेला, दुसरीकडे, परत समोर, मागच्या बाजूने. स्पॉन्डिलायसिस असल्यास समोर वाकू नये, ची दक्षता घ्यावी. त्यामुळे मानेचे आजार दूर होतात. डावीकडे मानेला घेऊन जायचं आहे. स्ट्रेट. दुसऱ्या बाजूने स्लाइड्स. स्कंद संचालन. दोन्ही हात बाजूने. श्वास घेत दोन्ही कोपरा वर न्यायचे आहे आणि खालच्या बाजूने श्वास सोडताना खाली घेऊन ये. 3दा ही क्रिया करायची. दुसऱ्या बाजूने 3 टाइम्स. हात खाली. त्यानंतर पायामध्ये छाती एवढं अंतर घ्यायचं. दोन्ही हात समोर. तास संचालन. गुडघ्यासाठी श्वास घ्यायचा, श्वास सोड. खाली श्वास घे. वर. 5दा ही क्रिया करायची आहे गुडघ्यासाठी. हात श्वास सोडताना खाली. पुन्हा पायामध्ये थोडं अंतर वाढवायचं आहे. हात सरळ. कटी संचालन. दोन्ही हात छातीच्या समोर. श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना दोन्ही हातांना डावीकडे घ्या. इतके 5 सेकंद थांबल्यानंतर पुन्हा परत यायचं. दुसऱ्या बाजूने श्वास सोड. परत यावे. हात खाली. आसनापासून सुरुवात.
हे सूक्ष्म व्यायाम केले आहेत. पाम की पोस्ट म्हणजे ताडासन आणि हात वरती न्यायचे आहे. लॉक करू शकता फिंगर्स किंवा हाताची तळवी समोरच्या दिशेने. खांदे कानाला चिकटलेले असले पाहिजे. श्वास घेत दोन्ही टाचावरती उचलायचे. शरीरामध्ये ताण जो असेल तो या आसनात मुलांमध्ये उंची वाढण्यासाठी या आसनाचा उपयोग चांगला होतो. एकाग्रता श्वास घ्यायचा, खालच्या बाजूने परत. त्यानंतर त्रिकोणासन पायामध्ये अंतर घ्यायचं जवळपास 2.5 ते 3 फुट एवढं. डाव्या पायाचा तळवा म्हणजे पंजा आपला टर्न करायचा. दोन्ही हात बाजूने श्वास घ्यावा, श्वास सोडावा. डाव्या त्रिकोणासन वरती बघायचं हाताने. या आसनामध्ये सायटिका नावाचा रोग सायटिक चांगल्या गेल्यामुळे दूर होतो. जास्त कमरेचा त्रास असेल त्यांनी करू नये, किंवा ज्यांना बद्धकोष्ठीचा त्रास असेल त्यांनी सुद्धा या करू नये. परत या हेच आसन पुन्हा दुसऱ्या बाजूने दोन्ही हात बाजूने घ्यायचे. श्वास घ्यावा, श्वास दुसरीकडे. हाताच्या तळव्याकडे वरती बाहेर. त्या आसनामध्ये आपल्या पायाचा आकार होतो तो त्रिकोणाप्रमाणे होतो. या आसनाला त्रिकोणासन असं संबोधले जातं. परत या वजन कमी करण्यासाठी या आसनाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. त्यानंतरचे आसन आहे पश्चिमोत्तानासन. ज्यांना बॅक पेन असेल त्या हे आसन करून एक दोन्ही हात वरती. श्वास घेत श्वास सोडताना पुढे हस्तपादासन. दोन्ही हात पायाला टेकवण्याचा प्रयत्न करावा. जवळपास 10 ते 15 सेकंद आपल्या आवश्यकतेनुसार किंवा स्टॅमिनानुसार या प्रयत्न करावा. गुडघे सरळ. श्वास घे, परत यावे, श्वास. त्यानंतर दोन्ही हृदयावरती अर्धकटी रास आणि वेळा पुढे पुश करायचं आहे. बॅक पेन साठी आसन उत्तम आहे. मानसिक यावे. पाय हात सरळ शिरावा. त्यानंतर असल्या स्थितीमध्ये आसन दोन्ही पाय सरळ दंडासनाची स्थिती. त्यानंतर वक्रासन आसन आपले डावा पाय बेंड करायचा. दोन्ही हात बाजू श्वास घ्यावा आणि उजवा हात डाव्या पायाला श्वास घ्यावा. डावीकडे उंचायचं. पेनक्रियाज आपल्या पोटामध्ये पेनक्रियाज नावाची इन्सुलिन सिक्रेट करतो आणि तो हार्मोन्स आपला डायबिटीज या रोगाला कमी करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी होतात. ज्यांना डायबिटीज तर त्यांनी हे आसन नियमित करावे. परत यावे. हेच आसन दुसऱ्या बाजूने. ह्यात सरळ श्वास घ्यावा.
पोट दाबल्या गेल्यामुळे बद्धकोष्ठिका त्रास दूर होईल. मराठीमध्ये निबंध निबंध म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन रोट ऑफ ऑल डिसीज. जर आपल्याला असेल की सगळं सर्व रोगांची मूळ कारण म्हटल्या जात. परत यावे आज बाजूने जमिनीवर वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासन या आसनामध्ये 10 सेकंद स्थिर राहायचं आपल्याला. हे आसन जेवल्यानंतर करण्याचं आसन एकमेव अपवादात्मक असतं. त्या व्यतिरिक्त कोणतेही आसन जेवल्यानंतर करणे. शशांकासन. दोन्ही हात वरती घ्यायचे, श्वास घ्यावा, श्वास सोडताना पुढे डोकं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. श्वास सोडतो आणि डोकं संपूर्ण जमिनीला पाहिजे. परत यावे. या आसनाचे फायदे तुम्हाला सांगतो. हे आसन केल्याने मन स्थिर होतं. त्यांना राग येत असेल, राग शशांक या आसनाला संबोधल्या जातं. चंद्र हा शशांक असं दुसरं नाव चंद्राला आहे. त्यामुळे शशांकासन. आणि या आसनाने काय फायदे होतात? मन स्थिर राहतं. ज्यांना हायपरटेन्शन असेल ते सुद्धा या आसनाने दूर होतं. त्यानंतर ते आसन त्यामध्ये उष्ट्रासन हे आसन आहे. बघूया. ज्यांना हर्नियाचा त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये. गुडघ्यावर उभे राहायचं. सोप्या पद्धतीने पहिलं हात कमरेवरती ठेवायचे आणि कमरेला पुश करायचं समोरच्या दिशेने. मान मागे. ज्यांना बॅकेज असेल, कनेक्ट प्रॉब्लेम्स असेल त्यांच्यासाठी आसन आहे. यापुढे ज्यांना जर टाचा पकडता येत असतील त्यांनी टाचा पकडता मान मागे जवळपास 10 ते 15 सेकंद या आसनामध्ये स्थिर राहायचं आहे. परत या हर्निया असेल त्यांनी हे आसन करणे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला मकरासन हे आसन करायचं. मकरासन व्यवस्थित दिसत संपूर्ण या पद्धतीने रिलॅक्स करायचं शरीराला जवळपास 30 सेकंद. ज्यांना हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हे आसन नियमित करावे. त्यानंतर भुजंगासन. दोन्ही हात हाताच्या बाजूने ठेवावे. श्वास घे हळूहळू आणि मान वरती. त्यानंतर पोकर जमिनीपर्यंत टेकले असते पाहिजे एवढं शरीराला उचलायचं आहे. ज्यांना ऍडव्हान्स होत असतील त्यांना करायचं. महिलांसाठी असेल तर त्या आसनाने कमी होतो. पाठीचा त्रास कमी करण्यात, मानेचा त्रास कमी करण्याकरता अभ्यास केला.
लाईक्स. पुन्हा रेस्ट करायचं आहे मकरासनामध्ये. पुन्हा आपल्याला वज्रासनामध्ये यायचं. त्यानंतर मंडूकासन, पोटाच्या तक्रारी आणि नाभिच्या बाजूला संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा. त्यानंतर समोर वाकायचं. शक्य होत असेल डोकं जमिनीला नाहीतर दोन्ही भुयांच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न. डायबिटीससाठी आसनाचा कशा पद्धतीने उपयोग लाईक्स. त्यानंतर शवासनामध्ये आपल्याला रेस्ट करायचं आहे. लाईक्स शवासन या पद्धतीने. शव म्हणजे मृत शरीर, त्याप्रमाणे त्या शरीराला ठेवायचं आहे. कोणतेही ताण नाही, तणाव नाही. श्वासाकडे लक्ष केंद्रित. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिकेल. त्यानंतर पवन मुक्तासन. दोन्ही पाय वरती बेंड करायचे आणि दोन्ही हातांनी कडी घालून हनावटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न. पवन मुक्तासन. इथे ज्यांना पाठीचा त्रास असतो त्यांनी रोल केलेलं सुद्धा चांगलं असतं. शिथिल परत यावे. पायावरती श्वास घेत श्वास खाली घेऊन या. हळूहळू बेस्ट शवासनामध्ये लाईक्स. यानंतरचे आसन आहे अर्ध हलासन. दोन्ही पायांना 90 अंशामध्ये घेऊन या. हात कमरे जवळ, पाय वरती ताणले. त्यासने ब्लड सर्क्युलेशन डोक्याकडे येते, त्यामुळे स्मरण शक्ती वाढते. यापेक्षा ज्यांना ऍडव्हान्स करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे आपण त्यांनी हळूहळू पाय वरती घेण्याचा प्रयत्न करावा आणि हळूहळू डोक्याच्या मागे लावून बस. श्वास घेत परत आणि श्वास सोडताना पाय खाली प्रेस. इथे आपण स्टेज बंधासन करणार आहोत. दोन्ही पाय कमरेजवळ आणि पायाचे किंवा टाचा पकडण्याचा प्रयत्न. बोटे पकडा, त्यानंतर हळूहळू कमरेला वर उचलायचं आहे. स्टेज बंधासन. फोर बॅक होल्ड. लाईक्स. शवासनामध्ये संपूर्ण शरीर शिथिल. लांब श्वास घ्यावा, लांब श्वास बाहेर सोडायचा.
संपूर्ण शरीर शिथिल असू द्या. तो मनावर आणि शरीरावर आलेला ताण दूर करण्याचा प्रयत्न. आता पुन्हा आपल्याला उठून बसायचं. प्राणायामात डावा हात पोटावरती, डावा पाय हात वरच्या दिशेला घेऊन राईट साइड टर्न घेत्या. त्यानंतर आपण इथे अनुलोम विलोम प्राणायामापासून सुरुवात करणार आहोत. प्राणायाम ध्यान मुद्रा. उजव्या हाताची प्राण डाव्या नासाने श्वास घ्यायचा आणि उजवीने सोडायचा. आपल्याला 10 आवर्तने डोळे मिटलेले श्वासाकडे लक्ष. खूप छान सागर सर या ठिकाणी सादरीकरण करतात. प्राणायामात भ्रामरी प्राणायाम. परत आपल्याला याच लिंकवर या आता डिस्कनेक्ट होईल लिंक. खूप छान सागर सर आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक देत आहात. भ्रामरी. कान बंद करावे आणि लांब श्वास घ्यायचा आणि असा आवाज करायचा 5. त्यानंतर पाल डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्या. पोट आतल्या दिशेने जाईल आणि श्वास बाहेर. कपालभाती केल्याने सर्व पोटाचे आजार दूर होतात. कपाळावर एक तेज यायला लागतं. हाल जे आपलं कपाळ जे आहे वर कपालभाती